सलग 3 दिवस सतत पडणाऱ्या पावसाचा धसका नागरिकांनी घेतल्यानं आज ठाणे रेल्वे स्थानक रस्त्यावर शुकशुकाट पाहायला मिळाला. काल रेल्वे रुळांवरून झालेली पायपीट, वाहतूक कोंडी यामुळे अनेक नोकरदारांनी आज घरूनच काम करण्याचा निर्णय घेतला किंवा सुट्टी घेतली. त्यामुळे मागील 2 दिवसांपेक्षा ठाण्यात आज वेगळं चित्र होतं. सलग 3 दिवसांपासून कोसळणाऱ्या मुसळधार पावसानं ठाणेकर त्रस्त झालेत. रस्ते पाण्याखाली जाणं, रेल्वे रुळांवर पाणी साचणं, वाहतूक कोंडी अशा परिस्थितीचा सामना करावा लागल्यानंतर अखेर बुधवारी ठाण्यात चित्र बदललं. मंगळवारी अनेक नोकरदारांनी मुलुंड भांडूप इथून पायपीट करत रेल्वे रुळांवरून चालत ठाणे रेल्वे स्थानक गाठलं होतं. ठाण्यात पोहोचल्यानंतर प्रशासनाच्या कारभाराविषयी नाराजी व्यक्त केली जात होती. अनेक रस्त्यांवर गुडघाभर पाणी साचलं होतं. या अनुभवामुळे अनेकांनी वर्क फ्रॉम होमचा पर्याय निवडला तर काहींनी थेट सुट्टी टाकली. परिणामी बुधवारी सकाळपासून ठाणे रेल्वे स्थानकावर नेहमीसारखी गर्दी नव्हती, परंतु रेल्वे वाहतूक 10 ते 15 मिनिटांनी उशिरा चालू होती. रस्त्यावरील वाहतूक देखील तुलनेनं सुरळीत होती. मंगळवारप्रमाणे बुधवारी देखील पाऊस सुरूच असल्याचं चित्र होतं. त्यामुळे नदी सखल भागात राहणाऱ्या नागरिकांमध्ये भीती आणि चिंतेचं वातावरण होतं. हे पाणी ओसरत असून आता बुधवारी देखील पाऊस पडल्यानं करायचं काय असा प्रश्न रहिवाशांना पडलाय.